मॉर्निंग. चहा. थँक्स. थँक्स केडी, तू खूप करतोयस माझ्यासाठी. पण ना आजच्या दिवस इतकंच. म्हणजे म्हणजे तू आज ब्रेकफास्ट साठी बाहेर जा. का? का म्हणजे माझ्याकडे गेस्ट येणार आहे ना माझ्याकडे. अरे अरे मग मला बाहेर काढणार का तू? ठीक आहे ना, येऊ दे गेस्ट, मी पण भेटते त्यांना. अरे असं कसं भेटशील? म्हणजे तो माझा गावाचा भाऊ आहे ग तू. त्याला मी काय सांगू? त्याने तुला पाहिलं तर विचारलं कोण आहे ही, काय सांगू मी? सांग ना, फ्रेंड आहे. हा पण म्हणजे फ्रेंड आहे, पण मग फ्रेंड याची एकत्र कशी राहते तुझ्या बरोबर? अरे ते खूप चौकशा करतात यार. आणि म्हणजे मी काही सांगू शकणार नाही हा त्याला, नाही तर तो माझा कान धरून इकडून घेऊन जाईल, मला पुन्हा इकडे येता येणार नाही. यार शनया, प्लीज 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 ऐक ना माझं. तू तू जा इथून म्हणजे ब्रेकफास्ट साठी. काय यार केडी, माझी हालत बघ ना प्लीज यार, मला जरा रेस्ट करायचं होतं आज. अगं पण मी तरी काय करू शकतो? तो आला तर प्रॉब्लेम होईल यार. तू बाहेर जाऊन ब्रेकफास्ट कर मस्त, आणि वाटल्यास माझ्यासाठी पण घेऊन ये. ए, तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना? आहे. हा, हा. मग ठीक आहे. आणि काही घरातल्या गोष्टी पण आणायच्या होत्या तशा. थँक्यू थँक्यू. सनया, यू आर सो स्वीट. काय यार. गुरु आणि शनयाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता मला माझ्या पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवा. म्हणजे हिच्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि गुरु तर अख्खं ATM मशीन आहे. दोघांकडून मस्त पैसे उकळतो आणि माझं कर्ज फेडून टाकतो. हाँ हेलो. हाँ वो जनता किराना स्टोर. हाँ केडी बोल रहा हूँ. अरे हाँ पता है रे, वही केडी. हाँ माहिती आहे उधारी. किती आहे बोल ना, किती आहे? हाँ हाँ सगळे देतो आज. अरे सगळे देतो यार, प्रॉमिस. हाँ पाठव. केडी केडी शनाया कुठे आहे? मला भेटायचंय. कुठे आहे शनाया? शनाया ती आताच गेली. अरे पण तू तू तर म्हणाला होतास की अरे काय आपलं ठरलं होतं ना की ती येईल तुझ्याकडे, तू जरा दम धर. हा अरे किती घाई, अति घाई संकटात नाही. हा सांगून ठेवतो मी तुला. तू असं करू नको रे. बरं काय आहे, काय म्हणणं आहे तुझं? बोल पटकन बोल. केडी यार, मला काही कळत नाहीये. काय चाललंय? काय होऊन बसलंय? अरे तुझा मूर्खपणा आहे, दुसरं काय? हा हा तुला जर त्या शनाया बरोबर बर्थडे सेलिब्रेट करायचा होता ना, आता जरा सावध राहायला हवं होतं ना. आता तुला शनायाचा स्वभाव तर माहितीच आहे ना, इकडे तिकडे 10 जणांना सांगत बसली असेल, म्हणून कळलं तुझ्या बायकोला. तू जर शनायाला हे सांगितलं नसतं ना, तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. हा अरे हे सगळं तिचं प्लॅनिंग होतं केडी. ही दुसरी मिस्टेक. प्लॅन तू करायचा होता ना. पण मग आता मी काय करू ते सांग. काही नको करू, तू जा आता. हा? म्हणजे तुझ्या बायकोकडे जा आता. तू काय घेतलीयस का सकाळी सकाळी? नाही रे. काय बोलतोय? राधिका मला घरात काय सोसायटीच्या बाहेर पण उभी नाही करणार आहे. अरे असं कसं? म्हणजे करेल रे, करेल. ती इमोशनल आहे. तू तिला इमोशनल ब्लॅकमेल करेल नक्की. तू 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 जा बरं, तू जा. हा करेक्ट करेक्ट, मी असंच करतो. ते पण केडी ते म्हणजे घरात शिरायला ते हे लागेल ना यार, एखादं काय डिवाइस पाहिजे? म्हणजे तसं काहीतरी पाहिजे ना. आहे ना, आहे डिवाइस आहे तुझ्याकडे. तुझा मुलगा अथर्व. नाही रे नाही रे. अरे नाही म्हणजे तू बापच आहेस ना त्याचा, आणि ती आई आहे. हे बघ, मी तुला सांगतो, तू तिला इमोशनल ब्लॅकमेल कर, आणि काही झालं ना तरी अथर्व तिचा वीक पॉइंट आहे. मी गॅरंटेड सांगतो, ती तुला घरात घेईल. तू 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 जा आता. तू जा, बस जा आता. ओके ओके ओके, थँक्स. अरे यार, ते हे सांगायचं राहिलंच यार, हिची माणसं सॉलिड आहेत सगळी. आता तिची कुठली माणसं? ही सगळी गुलमोहर सेना राधिकाची. अरे पण असू दे ना, असू दे. ती एक सारी दुनिया एक तरफ और वो बेटा एक तरफ. मी तुला एक सांगतो, ती आई आहे. ती काही झालं तरी अथर्वसाठी तुला घरात घेणार, आणि नाही घेतलं ना, मी नाव बदलून टाकेल आपलं केडी. हा तू जा, पण तू जा आता प्लीज. ओ जातो. ओके करेक्ट. हा मी काय करू? माझ्याकडे नाहीये, आणि आता शनाया पण इथेच राहते. मग मी या म्हणजे आता तुझी किराणाची बिलही मीच भरायची का? 2000?
ये खाते क्या? हे घे. चल, बाय 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 बाय. सब आहे ना? जा जा. केडी माझा फोन दिसत नाही यार. अगं मी ते ओ ओके सी. शनाया तू 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 थांब आता. आपण आता घरीच ब्रेकफास्ट करू. किरण आलाय. अरे नको काय जाऊ. अरे कोण आलं होतं आता? तुझा भाऊ येऊन गेला का आता? भाऊ नाही, तोच किराणावालाच आला होता. म्हणून तर म्हणतोय ना, किराणा आला आता, ब्रेकफास्ट तू इथेच कर. अरे काय कन्फ्युजन करतो यार केडी. गेला किराणेवाला गेला गेला गेला. आता जाऊ शकते तू. जा लवकर येशील हा. या दोघांच्या लफड्यामध्ये माझी वाट लागणार आहे. देव करून याला घरात एंट्री मिळव, म्हणजे माझं घर सुखाने चालेल. याने किराणा चिप्स पाठवलेत की नाही? अथर्व, आता कसं वाटून राहिलं तुला? बढिया. बढिया ना? हो. व्हेरी गुड. पण आता आज बाहेर नाही जायचं, नाही तर ताप उलटेल ना. म्हणजे तू खेळत बसलास ना तर पुन्हा ताप येईल. म्हणून घरातनं बाहेर जायचं नाही. मी नेहालाच घरी बोलवून घेईन. हा, मग ती तुझ्याशी खेळेल. हा चालेल. चला, आता लवकर लवकर ब्रश करायचा आणि लवकर लवकर दूध पिऊन घ्यायचं. दूध नको आहे. मग औषध कसं घेणार? औषध घ्यायचंय ना तुला? दूध प्यायला लागेल. हा अथर्व, चला. आई बाबा आले कोणी का कालातली? हो, आले होते ना बाबा, आले होते. पण तू झोपला होतास, त्यांना खूपच उशीर झाला ना, म्हणून नाही उठवलं. आम्ही बाबाला भेटून येतो. नाही, ते ऑफिसला गेलेत. इतक्या लवकर? हो, त्यांना खूप काम होतं ना, म्हणून लवकर गेले. मला न भेटता. अथर्व, अरे ते त्यांना खूप काम होतं, म्हणून लवकर ऑफिस मध्ये जायचं होतं. आणि आता 2-3 दिवस ते नसणार आहेत. हा, ते बाहेर गावी गेलेत. मला बाबांना ग्रीटिंग दाखवायचं होता. मी दाखवलं त्यांना ग्रीटिंग. मग ते काय म्हणाले? ते म्हणाले अथर्वानी एकदम बढिया ग्रीटिंग बनवलंय. बढिया? ते आता आले ना का मग आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया. हा हो. आणि ते तुला छान ड्रेस पण घेऊन देणार आहेत. कपडे? हो, दिवाळीसाठी. आई मी बाबाला फोन लावून आलो. नाही, आता नाही. आधी ब्रश कर. जा.